इंदापूर तालुक्यामध्ये एक भयानक घटना घडली आहे। करमाळामधील कुगावमधनं इंदापूर तालुक्यातल्या काळशीकडे एक बोट प्रवाशांना घेऊन निघाली होती। यावेळी जोराचा वारा सुटला आणि ही बोट भीमा नदी पात्रात बुडाली। या बोटीमध्ये एकूण 7 प्रवासी प्रवास करत होते। त्यापैकी एक प्रवासी पाण्यातनं पोहून बाहेर आला, त्यामुळे त्याचा जीव वाचला आणि या दुर्घटनेची माहिती मिळाली। तर इतर 6 व्यक्तींचा कालपासून शोध सुरू आहे। तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दुर्घटनास्थळी जात परिस्थितीची पाहणी केली आणि प्रशासन कसं काम करते याचा आढावाही घेतला। अतिशय दुर्दैवी घटना इथे या भागात झालेली आहे। जे पीआय आहेत, जे त्या बोटीवर होते, त्यांना वाचवण्यात आपल्याला यश आलेलं आहे, याचं आम्हाला समाधान आहे। पण दुर्दैव आहे की अजून 6 लोक ही अजूनही मिसिंग आहेत, बेपत्ता आहेत। त्याच्यामुळे त्यांना शोधण्याचा प्रयत्न प्रशासनाकडूनही होतोय। स्थानिकही काही मच्छीमार आहेत, तेही आज मदतीला उतरलेले आहेत। त्यामुळे एक माणुसकीच्या नात्याने सगळीच यंत्रणा, गाववाले, या भागातले सगळी लोक सगळेच त्या कामाला लागलेले आहेत आणि आमची अपेक्षा आणि इच्छा आणि प्रयत्न आहेत त्या सगळ्यांना वाचवण्यात आपल्याला यश मिळावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।